जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. आता पहिले सारखं माझं अप्रोच राहणार नाही. मला जे पाहिजे म्हणजे ते पाहिजे. माझ्या विरुद्ध कोणी जर जाण्याचा प्रयत्न केला माझ्या निर्णयाच्या विरुद्ध म्हणजे जनतेच्या विरोधात, तर मी त्याला धडा शिकवेन. सर्वांनी नोंद घ्यावं. नमस्कार, मी शब्बीर खान गुने खान, मुख्य संपादक जनहक्क न्यूज नेटवर्क. आमदार इंद्रनील नाईक यांचा सध्या एक व्हिडिओ गाजतोय, ज्यात ते प्रशासनाला इशारा देत आहे की जनतेच्या हिताच्या आड याल तर गाठ माझ्याशी आहे. साहेब, हे ऐकून खूप आनंद झाला, पण जनतेच्या मनात काही अस्वस्थ करणारे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न इंदिरानगर येथील त्या नरकयातना देणाऱ्या डम्पिंग यार्डचा आहे. वर्षानुवर्ष तिथले रहिवासी कचऱ्याच्या दुर्गंधीत आणि आजारांच्या विळख्यात जगत आहेत. लोकांनी तक्रारी केल्या, आंदोलन केली, चक्काजाम केलं, पण आजपर्यंत या गंभीर विषयावर तुमची ठोस भूमिका किंवा तो डम्पिंग यार्ड हटवण्याबाबतचा पाऊल का दिसत नाही? तिथल्या जनतेच्या हिताच्या आड नेमकी कोणती शक्ती येत आहे? दुसरा प्रश्न आहे जानेवारी 2024 मध्ये पुसद तहसील कार्यालयातील NPH धान्य प्रकरणाचा. या प्रकरणाला आता 26 महिने उलटून गेले. पुरावे समोर आहे, तक्रारी झाल्या, पण इतक्या मोठ्या कालावधीनंतरही दोषीवर नेमकी काय कार्यवाही झाली हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. प्रशासनावर एवढा वाचक असताना हे प्रकरण मार्गी का लागलं नाही? साहेब, प्रशासन जर सुस्त असेल तर लोकप्रतिनिधींनी त्यांना जाब विचारलाच पाहिजे. यासाठी आपला मनापासून आभार. पण हे ॲक्शन मोड खरोखर जनतेला न्याय देण्यासाठी आहे का? डम्पिंग यार्डची दुर्गंधी असो किंवा गरिबांच्या हक्काच्या धान्य, प्रश्न सुटले नाही. तर हे इशारे केवळ शब्दच राहील. जनतेला आता केवळ इशारे नकोत, तर निकाल हवा आहे. पारदर्शकता हीच लोकशाहीची ताकद आहे. मी शब्बीर खान गुने खान, मुख्य संपादक जनहक्क न्यूज नेटवर्क. जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. जय हिंद, धन्यवाद.